गिबली ट्रेंड असेल भारी, पण आमच्या पुण्याच्या जिल्ब्या मारुतीपासून सुरू झालेल्या शोभायात्रेचा थाटच वेगळा आहे. Hey, नरसिंगे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची आणि वसंत ऋतूची सुरुवात. ह्याच दिवशी श्रीराम रावणाचा वध करून अयोध्यात विजयी परत आले, म्हणून सर्वांच्या घरी विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते. आणि पुण्यात ह्याच दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी शोभायात्रा निघते. त्यात सर्वात पुढे घोड्यांवर बाळराजे, पेशवा आणि महाराजांच्या वेशेत लहान मुले होते आणि त्यामागे ढोल ताशेच्या चालीवर रणशूर मर्दानी खेळ चालू होते. इथे थोडक्यात वाचलो, नाहीतर मला एक काठी बसली असती. यांच्या समोर महाराजांचा रथ होता आणि त्यामागे रणरागिणींची लाठी काठी चालू होती. इथे अहिल्याबाई होळकरांचा रथ होता. 4च मुलं, पण यांची हलगीची जुगलबंदी बघण्यासारखी होती. आणि लांबून पण शोभायात्रेकडे लक्ष जाईल असं उंच नाचणाऱ्या ध्वजापाशी ढोल झांजेचं पथक होतं. ह्या गुढीपाडव्याला, ह्या नवीन वर्षाला नव्या युगाची नेचर फ्रेंडली सुरुवात म्हणून हरित ऊर्जेवर चालणारी ग्रीन एनर्जीवर चालणारी चेतक घेतलीये. आणि आज तुमच्या घरी पण जेवण स्पेशल असेल काहीतरी, बरोबर ना? काय होतं कमेंट करा.